कंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। गुड मॉर्निंग, नमस्कार. अशा पद्धतीने आपण आता शिवनेरी किल्ला पाहण्यात चाललो आहे आणि हॉटेलमधून निघालो आहे. तसं मी शिवनेरीला नेहमी येते. आल्यानंतर महाराजांचे दर्शन घेऊन गेल्याशिवाय शिवनेरी अपडेट केलं असं वाटत असतं. ही आमची मॉर्निंग महाराजांकडे वळायला लागलेली आहे. हे शिवनेरीचं प्रवेशद्वार आहे, ज्याचं नाव स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार आहे. हा समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला. आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला, नंतर शिवनेरी किल्ला आणि म्हणजे शिवनेरी फोर्ट चढायला निघालो. हा शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती. आता आम्ही थोड्याच वेळा शिवनेरी किल्ल्याचा पहिला दरवाजाच्या समोर जात आहोत. ते दरवाजाच्या साईडला गेल्यानंतर एक बाजूचा व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढला. हा हिरवागार सुंदर व्ह्यू अप्रतिम आहे. हा शिवनेरी किल्ल्याचा पहिला दरवाजा, महादरवाजा. हा अशा प्रकारे आहे, ज्याला नोकिले खिळं आहेत. त्याच्या बाजूला 2 रूम आहेत, जे प्रवेशद्वार असतात ना त्यांच्यासाठी त्या रूम विश्रांतीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि ह्या पायऱ्या आहेत त्या दरवाजाच्या वरती जाऊन पूर्ण आजूबाजूचं व्ह्यू पाहण्यासाठी. ही झाडे तुम्हाला माहितीच असेल, याचं नाव करंज आहे. ही सुंदर कोळी पानं मन भावुक करतात. निसर्गाने दिलेलं देणं वेगळंच असतं. हे शिवनेरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा, ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा. इथेही बाजूला पायऱ्या दिल्या आहेत, जेणेकरून वरती चढता यावं. त्यासाठी वरती चढून सर्व पाहणी करता यावी आजूबाजूच्या परिसराची, किंवा कोणत्या साईडने येते याची. निवडून इथे गेल्यानंतर ह्या डस्टबिनचाच वापर करावा, इकडे तिकडे कचरा करू नये. आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली नितांत जबाबदारी आहे. हे आपल्यासारखेच खूप सारे पर्यटक आलेले आहेत की ज्यांना शिवाजी महाराजांच्या
किल्ल्याचं दर्शन घ्यायचं आहे, शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे हे दरवाजे किल्ले बनवलेले आहेत. हा किल्ल्याचा नेक्स्ट 3rd दरवाजा आहे. त्याची लेखाकृती कशा प्रकारे आहे ते बघा. याचं नाव आहे पीर दरवाजा. हा वरून जो व्ह्यू येतो पूर्ण जुन्नरचा तो दिसत आहे. इथल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पीक उगवलेलं आहे. इथून आपण पूर्ण जुन्नरची पाहणी करू शकतो. म्हणजे त्या काळात महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी गड किल्ले एवढ्या उंचावर बनवले की जेणेकरून पूर्ण तो भाग आपल्याला एका नजरेत बसावा या प्रकारे. इथल्या भागाचा अनुभव आणि आनंद घेत पुढे जात आहोत. हे तिथं बनवलेलं गार्डन, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत. झेंडू, गुलाब, मोगरा आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं तिथे आहेत. प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा. इथे पिण्याचं पाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं ना, पिण्याच्या पाण्याचे असे नळ बनवलेले आहेत आणि ते थंडगार पिण्याचं पाणी भेटतं. हा हत्ती दरवाजा. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली का प्रत्येक दरवाजाच्या पाठीमागे अशा छोट्या छोट्या 2 रूम बनवलेल्या आहेत. इथे पाणी आहे जे खूप काळापासून इथं थंड पाणी आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा प्यायला वापरण्यात येत होतं. हा मेना दरवाजा. आहे कुलूप दरवाजा. महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत जाईपर्यंत खूप सारे आपल्याला दरवाजे लागलेले आहेत. तुम्हीच कमेंटमध्ये सांगायचे सगळे मिळून महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत जाईपर्यंत किती दरवाजे आहेत. म्हणजे शिवनेरी किल्ला चढताना पहिल्या पायरीपासून महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत किती दरवाजे आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, प्लीज कमेंट मी. हा अंबरखाना आहे जिथं महाराजांच्या काळामध्ये धान्य ठेवलं जायचं. ईदगाह आहे आणि महाराजांच्या काळामध्ये पण त्यांची किती मोठी दूरदृष्टी होती की त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या बांधवांना नमाज पढता येण्यासाठी ईदगाह बनवलेलं. आत्ता आपला जो मेन स्थळ आहे ते म्हणजे महाराजांचं जन्मस्थळ, जे पाहण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.
आमच्या देवाची शिवरायाची आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी आमच्या बापाची हे आहे महाराजांचं जन्मस्थळ. हा तेव्हा काळातील दरवाजा. सत्यस्थ नमन महाराजांना. हा महाराजांचा पाळणा. आमच्या राजाची आमच्या देवाची शिवरायाची आमच्या राजाची आमच्या देवाची शिवरायाची आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी आमच्या बापाची जयंती आली. महाराजांच्या रूम पासून किंवा महाराजांच्या खोलीपासून वरती जाण्याचा रस्ता होता हा. हे मी तिथे एक छोटंसं विंडो होता त्यात बसलेली आहे. सगळेजण असं म्हणतात की महाराज जेव्हा छोटे होते ना तेव्हा जिजाऊ माता त्यांना घेऊन इथे सकाळचे कोवळं ऊन आहे ते देण्यासाठी आणत होत्या आणि महाराज तिथे खेळायचे आणि ही रिकामी जागा आहे ना तिथे माता बसायच्या की महाराजांना प्रॉपर ऊन देऊन ते खेळत असताना त्यांचा एक मुश्किलपणा बघत त्या बसायच्या. ही बदामी टँक आहे म्हणजे हे बदामाच्या आकारामधलं पाणी आहे. हा सगळ्या बायका ताई देवी मावशी काकू ज्या कोणी असेल त्यांनी आपल्या कामातील वेळात वेळ काढून महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथला परिसर पाहण्यासाठी आल्या होत्या. आता आपण हे इथं आलोय. कडेलोट क्षेत्र आहे इथं. कडेलोट बरोबर आहे. इथून खाली जायचं आणि तेव्हा जी शिक्षा दिली जायची कडेलोट करणे म्हणजे याच्यातून जो कोणी अपराधी असेल त्याला खाली फेकण्यात यायचं. फारच उंचावर आहे. आपल्याला खालचे सगळी लोक मुंगीसारखे दिसतात. माता शुभं करोति कल्याणं घडवी बाळाही शिकवण. शाळांच्या मुलांनाही पर्यटनासाठी ह्या स्थळी आणण्यात येतं आणि इतिहासाची पुनरावृत्ती त्यांना निदर्शनास आणून दिली जाते. म्हणजे इतिहास काय होता इथं आल्यानंतर आपल्याला समजतं आणि एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो आणि अंगावर शहारे उभे राहतात जेव्हा त्यांची हिस्ट्री आपण ऐकतो. हे खाली येताना एक छोटे मोठे स्टॉल लावलेले आहेत. असे नदीचा घाट. हे होतं शिवजन्मभूमी जुन्नर. थँक्यू सो मच. आभारी आहात.